नमस्कार. आता आपण रवींद्र नमस्ते भोसले साहेब राहणार इटकळ ह्यांच्या ह्या शेताच्या प्लॉटवरती आलेलो आहोत आणि भोसले साहेबांनी नेटसर कंपनीची औषधं मागील बऱ्याच वर्षापासून वापरतात. तर आज त्यांनी अँटीव्हायरल घेतलेलं आहे. तर त्यांना काय फरक वाटतो ह्या अँटीव्हायरलचा ते आपण त्यांच्याच तोंडून ऐकूया. नमस्कार भोसले साहेब. नमस्ते. तुम्ही नेटसर कंपनीची औषधं किती वर्ष झाली वापरताय? 3 वर्ष झाले वापर. 3 वर्ष झाली वापरताय. म्हणजे स्टिमरीच, बायो99, NPK, इंटॅक्ट वगैरे वापरताय. शेत इंटॅक. बरोबर आहे. आता हे जे तुम्ही अँटीव्हायरल घेतलंय त्याच्याबद्दल तुम्हाला काय बोलायचं आहे? या अँटीव्हायरल रोगराई येत नाही, काय येत नाही आणि शेतात सरपटणारे प्राणी, साप वगैरे काय असतात ते सगळे शेताच्या बाहेर पडून जाते. काय सुद्धा राहत नाही. आणि म्हणजे वापरताना ह्याच्या स्टेमरीज आणि बायो99 मध्ये मिक्स करून जरी मारलं तर चालतं. म्हणजे तुम्ही कन्फर्म सांगता का, म्हणजे सापासारखे विषारी प्राणी बी जर अँटीव्हायरल जर फवारलेला असेल शेतामध्ये तर ते राहत निघून नाही जातात? तर निघून जातात सगळे राहत. वा, जबरदस्त. म्हणजे हे कशावरनं म्हणतात? तुम्हाला काय प्रूफ सापडलं? याचा वासच तसा आहे आणि किडे बी रोग बी पडत नाही पिकावर. राईट. ठीक आहे. हा जबरदस्त फायदा प्रत्येक शेतकऱ्याला होईल. जबरदस्त. आणि आपल्या औषधानं उत्पन्न तर वाढतंच. वाढतं उत्पन्न. तर आता फोटो काढलेला आहे, बघितलेला आहे तुम्ही. एकच टेम्परेज बायो99 आणि अँटीव्हायरलची गेल्या वर्षी उरलेला अँटीव्हायरल वापरलाय. भारी. ठीक आहे. तर प्रत्येक शेतकऱ्यांनी चांगली गोष्ट आहे, अँटीव्हायरलचा वापर करावा, रोगराई पडत नाही. त्याच्याबरोबर स्टिमरीज, बायो99 वापरावं, उत्पन्न वाढवावं. जैविक औषधं आहेत आणि सापासारखे विषारी प्राणी पण आपल्या शेतामध्ये. एकच प्रत्येक वेळेला स्टेमरीज आणि बायो99 वापरताना हे वापरायचं नाही, एकच वेळेस वापरायचं. भारी. ओके. धन्यवाद भोसले साहेब. थँक्यू.